सभापती महोदय, जे काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर केलेली आहे, आम्ही सुद्धा प्रत्यक्ष बांधावर गेलो, प्रत्यक्ष पाहणी केली, सगळ्यांनी केली. मी म्हणत नाही असं सरकारने फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथं लक्ष दिलं नाही, त्यांनी पण लक्ष दिलं. त्या असलेल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या पद्धतीने अवकाळी पाऊस झाला तो अतिभयंकर होता. त्यामुळे संपूर्ण नुकसान झालं, शेतकरी उद्ध्वस्त झाला, ही वस्तुस्थिती आहे. हे आपल्याला मान्य करावं लागेल. परंतु योजना जाहीर झाली, केंद्रीय पथक 2.5-3 महिन्यानंतर आलं. तोपर्यंत मला वाटतं शेतकरी वाट बघत होता, आता येईल आता येईल आता येईल म्हणून त्यांनी काही शेतीच केली नाही. पण इतक्या लवकर आलं, रात्रीचं बघून गेलं, प्रस्ताव तयार केला. कृषी मंत्री, केंद्रीय मंत्री, मी म्हणत नाही, केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलं की आमच्याकडे अजून प्रस्तावच आला नाही. दुसऱ्या दिवशी ते बदलले, नंतर दुरुस्त केले. इथून फोन गेला असेल, अहो तुम्ही असं केल्यामुळे आम्ही अडचणीत येऊ. नाही, असून द्या. केंद्रीय कृषी मंत्री म्हणजे केंद्राकडून मदत यायला पाहिजे नव्हती 32,000 कोटीची. त्याचा प्रस्तावच गेला नसेल तर मदत कशी आली? मग हा प्रस्तावामध्ये खोटापणा आहे. आणि हे जे म्हणतात मंत्री महोदय म्हणतात की आम्ही मदत दिली, आम्हाला उत्तरामध्ये कुठल्या जिल्ह्याला कशी मदत, किती आकडेवारी सकट द्यावं, पंचनामा केले, त्यामध्ये जमीन खरडून केली. मी बघितलेली जमीन बघितली, अगदी त्यांनी प्रवाह बदलल्यानंतर जमीनच शिल्लक राहिली नाही. 45,000 मध्ये तो काय करणार बिचारा? शिवेंद्रराजे इथं बसलेले आहेत. जावलीमध्ये सुद्धा केळघर वगैरे परिसरामध्ये अशा प्रकारचा पाऊस आल्यानंतर पूर्ण जमीनच्या जमीन उद्ध्वस्त झाली, माती गेली आणि दगडधोंडे तिथं आले. त्यांना सुद्धा त्यावेळेला किती खर्च आला ते त्यांना माहिती आहे, आणि त्यावेळेला कधी सरकारने मदत केली हे पण त्यांना माहिती आहे. आमची अपेक्षा एवढी त्या चर्चेच्या माध्यमातून हा प्रस्ताव आम्हीच टाकणार होतो. हा प्रस्ताव सत्तारूढ आल्यानंतर मला याच्यामध्ये 100% सांगावं लागेल की कुठल्याही प्रकारची मदत आजही शेतकऱ्यांना पाहिजे तशी मिळालेली नाही. त्यांच्या अपेक्षा ज्या होत्या, आम्ही सांगितलं होतं 50,000 हेक्टरी मदत मिळाली पाहिजे, आपण कमी केली. जिरायतीला मिळाली पाहिजे, आपण कमी केली. बागायतीला ज्या पद्धत मिळाली पाहिजे ती कमी केली. आपल्या निकषाप्रमाणे पूर्वीपेक्षा आम्ही जास्त 30% दिले. अशा प्रकारची तुम्ही त्या ठिकाणी वक्तृत्व केलेलं आहे. पण पूर्वी पाऊस जो होता आणि आत्ताचा पाऊस ह्याच्यामध्ये फार परिणाम होता. आणि जो भाग होता तो सुपीक भाग नसून कष्ट करणारा, तिथला श्रम करणारा शेतकरी होता. त्याला 2 टाईम जर त्या ठिकाणी पीक निघालं तरच त्याचं कुटुंब चालेल. आता माझ्या माहितीप्रमाणे 2 वर्ष तरी या असलेल्या शेतकऱ्यांना उभं राहता येणार नाही. अशा प्रकारची निश्चितपणाने जनावरं गेली, घरं गेली, सगळं गेलं. आपण सांगितलं आपण पंतप्रधान आवास योजनेमधून त्यांना घरं बांधण्यासाठी मदत करणार आहोत. सगळ्या योजनेमधून आपण नुकसान भरपाई देणार आहोत. माझी एवढीच विनंती आहे की आत्ताच्या या चर्चेमधून मला अपेक्षा एवढी आहे की सरकारने नुसतं उत्तर देण्याचं काम करू नये, प्रत्यक्ष कुठे कुठे किती नुकसान झालं आणि त्याला किती किती मदत दिली ह्याचा प्रत्यक्ष आकडेवारी देण्याच्या बाबतीमधला निर्णय हा सरकारने द्यावा. सत्य लोकांच्या समोर यावं. आपण ज्या पद्धतीने या असलेल्या नुकसान बाबतीमध्ये निर्णय घेतला तो शेतकऱ्यांना पूर्ण मिळाला नाही, हे पण तुम्हाला मी आपल्याला सांगतो. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आपण योजना दाखवलेल्या आहेत. पंतप्रधान आवास थोडक्यात आठवतो, फक्त मी 10 मिनिटं झाली एवढ्यासाठी. बरंच बोलायचं आहे तर थोडक्यात आठवतोय. मी फक्त त्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की वन्य प्राण्यांच्या संदर्भामध्ये आम्ही काळजी घेतोय. आम्ही जाळी, गणेश नाईक साहेबांनी उल्लेख करेन, चांगल्या प्रकारचा निर्णय घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु त्याला तरतूद किती? आता इतका मोठा असलेला मंत्री महोदय माझ्याशी बोलतायत का? तर बघा शेतकरी बांधवांनो, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्पष्ट भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की शेतकरी हा महाराष्ट्राचा कणा आहे आणि या कण्यावर अन्याय होऊ देणार नाही. शेतकऱ्यांचे कर्ज, पीक विमा, नुकसान भरपाई आणि हमीभाव हे फक्त घोषवाक्य नसून सरकारची जबाबदारी आहे, हे त्यांनी सभागृहात ठामपणे सांगितलेले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वेळेत मदत देण्याचा शब्द मुख्यमंत्री यांनी दिला. सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने उभे आहे हे अधिवेशनात पुन्हा एकदा स्पष्ट झालं.
मुख्यमंत्री म्हणाले, राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवणे हेच आमचं प्राधान्य आहे. तर आज शेतकरी अपेक्षेने वाट पाहत आहे की कर्जमाफी कधी होणार आणि दर कधी वाढणार, तसंच सरकारतर्फे शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार, सरकारने दिलेला शब्द जमिनीवर कधी उतरतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधले आहे. शेतकरी जागा झाला तर व्यवस्था हलते. तर तुमचं मत काय आहे? सरकारने शेतकऱ्यांसाठी पुढचा निर्णय काय घ्यावा? कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय जवान, जय किसान.